श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत करतो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देवाचे राखणदार असो किंवा मग गण असो, अशी कोणत्याही चेडा गोष्टींविषयी अशी गुपित माहिती सत्यावर सांगणार, शोध करून सांगणार. आमची माहिती ही पुजाऱ्यांकडून, वाडवडिलांकडून, माणसांकडून आणि येणाऱ्या लोकांच्या अनुभवावरून आम्ही सांगत असतो. आणि आमची माहिती खरी असते हे मात्र लक्षात ठेवा. ज्या लोकांना अनुभव आलेले असतात त्यांच्याच आधारित व तिथल्या पुजाऱ्यांकडून रिसर्च करून, खास अभ्यास करून मी तुम्हाला ही माहिती सांगत असतो. कारण तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहायला नाही पाहिजे. कुठलीही माहिती तुम्हाला स्पष्टपणे कळावी आणि तुमच्या मनातले प्रश्न देखील आम्ही घेत असतो आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचे कार्य मी करत असतो. मित्रांनो, माझ्या आईसाहेबांचे भक्त, मांडरच्या काळूबाईचे भक्त असेल किंवा देवींचे भक्त असतील, त्यांना ही खरीच माहिती पोहोचावी आणि ती कुठल्याही माहितीपासून वंचित राहिली नाही पाहिजे. म्हणून मी हा माहिती सांगण्याचं कार्य करत असतो. तुमच्याच प्रश्नावर मी उत्तर देण्याचं काम करत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो हे मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब यासाठी करा कारण मित्रांनो, अशी गुपित माहिती कुठेही शोधा व कुठेही इंटरनेटवर जरी तुम्ही शोधली तरी अशी माहिती तुम्हाला कधीच भेटणार नाही. कारण मित्रांनो, ज्याला ही माहिती प्राप्त असते तेच माहिती तुम्हाला सांगण्याचं कार्य करत असतो. म्हणून भक्ती शक्ती हे प्रथम पहिलं असं चॅनल आहे जे रिसर्च करून, अभ्यास करून, वाडवडील जाणकाऱ्या माणसांकडूनच्या अनुभवावरून तुम्हाला माहिती सांगण्याचं कार्य करत असते आणि तुम्हाला जागृत करण्याचंही कार्य करत असतो. मित्रांनो, एका देवाच्या भक्ताने मला प्रश्न केला होता. मला कमेंट अशी केली होती की दादा, चेड्या गोट्याला कसं उठून मागे लावलं जातं याविषयी संपूर्ण माहिती या विषयावर तुम्ही सांगाल का? माझ्या मागे कोणी चेड्याची करणी केलेली आहे. मला मुंजाने एका दिवशी पाडलं होतं. गाडीतून मारण्याची पण करणी केलेली मुंजाची होती. दादा, हे कसं काय केलं जातं? कुठले तंत्रमंत्र वापरून सोडलं जातं हे देखील तुम्ही मला सांगा. असा प्रश्न मला कमेंट्स केली होती मित्रांनो, या व्हिडिओवर, त्याच कमेंटवर हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, काय तुम्हाला पण करणी चेड्याची केली असेल? असा काही चेडा तुमच्या पाठी उठवलेला जातो का? तर बघा मित्रांनो, चेडा असो किंवा देवीचे गण असो, हे कुठेही वाईट नसतो. माणूस जसा सांगेल तसा तो जातो आणि काम करतो. त्याचा काय असेल ते मानपान ते घेतो. चला तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला मात्र सुरुवात करूयात. सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओ संपूर्णपणे बघा. चेडा कसा सोडला जातो, भानामती कशी लावली जाते, चेड्याला कसं जागृत केलं जातं या टॉपिक मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. यांच्यापासून कसा बचाव केला पाहिजे, काय मानपान दिलं पाहिजे आणि काय विधी केली पाहिजे घरातल्या घरात, जेणेकरून याचा प्रभाव, याचा त्रास तुम्हाला कमी झाला पाहिजे. जास्तीत जास्त तुम्हाला त्रास झाला नाही पाहिजे. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला मात्र सुरुवात करूयात. मित्रांनो, प्रत्येक कोणी ना कोणी व्यक्ती कुठे ना कुठे देवरशाकडे जात असते, कुठल्या ना कुठल्या बाबाकडे जात असतो व कुठे ना कुठे बघण्यासाठी जात असतो. तर काही बोवा बाबा असतील, काही आराधी जोगती असतील, त्यांच्याकडे जात असेल, त्यांच्याकडे गादी असेल तर त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला असा करणी केलेली आहे. कुणाकुणाकडून मूठ करणी केलेली निघते, तर कोणाला नानबंधांची करणी निघते, तर कोणाला भानामती करणी निघते, कोणाला विधी वापरून करणी केली जाते, कोणाला मुंजाकडून करणी केली जाते किंवा मुंजा मागे लावला जातो. एखाद्या मेलेल्याचे प्रेत किंवा मित्रांनो, मेलेल्याचा आत्मा त्यांच्या पाठीमागे लावलेला असतो, त्याला आपण पित्र म्हटलं जातं. असं उपद्रव्य करून तुमच्या पाठीमागे लावल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ह्याचा भरपूर प्रमाणात त्रास होत असतो. कुठल्या बोवा बाबाकडे गेलं तर एखादी विधी केली तर तुम्हाला ते रुजू होत नाही, त्याच्या उलट तुम्हाला जास्त त्रास होतो. तर बघा मित्रांनो, अमावस्याच्या रात्री, करवा ग्रहणाच्या रात्री किंवा ग्रहण दिवशी मित्रांनो, किंवा असं त्यांचा एक विधी असतो, त्याचा एक काळ असतो, त्याला रिंगण टाकलं जातं. हळदी कुंकाचं रिंगण टाकून आजूबाजूला 4 कवळे असे कापले जातात. त्याच्यानंतर मित्रांनो, एक बाहुली, एक टोचणी टोचली जाते, ज्याला आपण मग लावायची असते. त्याचा फोटो घेतला जातो आणि चेडा हा रिंगणात ठेवला जातो. मित्रांनो, तुम्ही माना किंवा नका मानू, माझा हेतू अंधश्रद्धा पसरवणे नाही आहे. जसं मित्रांनो आम्हाला माहिती प्राप्त आहे, मला जी काही माहिती आहे ते बघितलेली आहे, त्याच्याच आधारात मी तुम्हाला सांगत आहे. माझा हेतू अंधश्रद्धा पसरवणे नाही हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, रिंगण टाकल्यानंतर त्याला आमंत्रित केलं जातं. त्याला वेगवेगळ्या प्रकारे सिद्ध केलेले असते. त्या चेड्याला, मग ते कोकणी चेडा असो, लमान चेडा असो, गारुडी चेडा असो, असे 52 जातीचे 52 प्रकारचे चेडेगोटे आहेत मंडळी. त्यापैकी कोणीही चेडा असू शकतो जे कोकण भागातून आलेला असतो. मुंजा असू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे आगोरी तांत्रिक पद्धतीचा चेडा असू शकतो, मांत्रिक पद्धतीचा बी चेडा असू शकतो, काळूवळे असू शकतात, चिडोबा महाराज असू शकतो. त्यांना रिंगणात बसवलं जातं. आजूबाजूला 21 लिंबांचं रिंगण केलं जातं. 21 लिंबांच्या थोडं पुढे मित्रांनो, केवळ हे लक्षात ठेवा, कवळ्याची बळी देऊन तिथे ठेवले जातं. त्यांना दहीभात आणि ताजं कोंबड्याचं रक्त दिलं जातं. 21,000 वेळा मंत्र जप केला जातो. पुढे हवन केलं जातं. हवन बारीक केलं जातं, जे की मित्रांनो जास्त प्रज्वलित पण होणार नाही, अशा ठिकाणी ते केलं जातं.
त्याच्यानंतर मित्रांनो एक नारळ घेतला जातो, त्याला पंचधाग्याने गुंडाळलं जातं आणि 21,000 वेळा मंत्र बोलून त्याच्यानंतर मित्रांनो कणकेची बाहुल्या तयार केल्या जातात. कणकेची म्हणजे पिठाच्या बाहुल्या तयार केल्या जातात. त्याचवरून मित्रांनो मंत्र बोलून सुया वगैरे टोचल्या जातात. सुया टोचल्यानंतर मित्रांनो कणकेच्या बाहुलीला तिन्ही बाहुलींना 21 टाचण्या टोचल्या जातात, तर दुसऱ्या बाहुलीला मित्रांनो 11 टाचण्या टोचल्या जातात आणि तिसऱ्या बाहुलीला हे 60 टाचण्या टोचल्या जातात. असे मित्रांनो टाचण्या टोचल्यानंतर मित्रांनो लिंबाचं रिंगण असतं. पहिली हळदी कुंकवाचे रिंगण टाकल्यानंतर गुलाबचं रिंगण टाकल्यानंतर मित्रांनो 21 लिंब व कवळा, त्याच्यानंतर मंडळी पपई, जी पपई कापली जाते. मित्रांनो पपई अशी मानली जाते की प्रत्येक तांत्रिक मांत्रिक हा पपई कडून देखील विधी केला जातो. पपई का लागतो मित्रांनो, तर तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो. जेवढी मला माहिती प्राप्त आहे, जे आम्ही पूर्वजांकडून ऐकत आलेलो आहे, तेवढी माहिती मी तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, एखाद्या स्त्रीला जर दिवस गेले असतील तर त्यांनी पपई खाल्ली, एकदा दोनदा पपई ग्रहण देखील त्यांनी केली असेल, तिने खाल्ली असेल, तर मित्रांनो तिचं गर्भाशय देखील खाली होऊ शकतं. पपईमध्ये एक जीव घेण्याची क्षमता तेवढी भरलेली असते मंडळी. म्हणजेच की मित्रांनो एक नवीन जीव जर तयार होत असेल, एक बीज जर तयार होत असेल, त्या बीजाला मित्रांनो मारण्याचं काम हे पपईने केले जाते. त्याच्यामुळे पपयाला तांत्रिक मांत्रिकामध्ये जास्त प्रभावित केलं जातं, त्याला वापरलं देखील जातं, कारण ते एक जीव घेण्याचं फळ देखील मानलं जातं. आता याच तुम्ही तांत्रिक मांत्रिकांच्या हिशोबाने म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर मित्रांनो 21,000 वेळा मंत्रजप केल्यानंतर त्या अमावस्या दिवशी त्याला उठवलं जातं. त्याला काम सांगितलं जातं. तांत्रिक मांत्रिकला दिसून पण येतं की माझा चेडा आता उठलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आग्या लक्षात ठेवा. आग्या हा असा ऊद आहे मित्रांनो, तांत्रिक मांत्रिक भरपूर प्रमाणे वापरला जातो. तांत्रिक मांत्रिकामध्ये जर कोणाला मूठ मारायची असेल किंवा करणी भानामध्ये करायची असेल तर आग्यावत भरपूर प्रमाणे वापरला जातो. जसं की मित्रांनो आगूत टाकलं नारळावर, त्याच्यावर मंत्री थोडं पाणी टाकलं तर ते आग प्रवृत्त करतं बघा. आग लगेच म्हणजे की नॅचरल पद्धतीने आग लावली जाते त्याला. म्हणजेच मॅचिसच्या काडीची आग लावली जात नाही, लायटरने त्याला आग लावली जात नाही. तर उलट मित्रांनो या आग्यापाशी फक्त पाणी जर ठेवलं तर तो प्रज्वलित होतो, त्याची आग लागते. पण काय काय लोक जे ढोंगी आहेत, ढोंगी बिवा म्हणतो मी त्यांना, ते लोकांना लुबडण्याचं काम काय करतात, तर ते काय करतात मित्रांनो, समोर बसवलं जातं, त्याच्यानंतर ते आगवर उजाळला जातो, बळीचा हात ठेवलं जातं, नंतर मंत्र बोलतोय बघा, आता धूर निघतो, आग निघते, असं केलं जातं आणि एखाद्याला लुबाडलं जातं. मंडळी हे फक्त आग करू शकतो मित्रांनो. हा चमत्कार नसून हे नैसर्गिक आग लावलेले एक आहे मित्रांनो. या तंत्र मंत्रामध्ये ते चालतं हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्या उतरल्यानंतर मित्रांनो त्याला अप्रवाहित केल्यानंतर त्या बाहुलीला घेतली जाते. कणक्याच्या बाहुलीला टाचण्या टोचल्या जातात. कलरच्या बाजारामध्ये भेटणारी बाहुली घेतली जाते. त्याच्यामध्ये पण 3 डोक्यावर सुया टोचल्या जातात. आजूबाजूला 2 सुया टोचल्या जातात. पायामध्ये सुद्धा सुया टोचल्या जातात. त्याच्यानंतर मित्रांनो व्हिडिओ हा चालू होतो. संपूर्णपणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते मी सांगत नाही मित्रांनो, कारण कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगितली तर मित्रांनो याचा फायदा काही लोक करून देखील बघतील. उगाच फटके पडले किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवाल्याने त्यांना पकडलं बिघडलं तर त्यांनी म्हणतील ते दादांचे व्हिडिओ बघितले आणि आम्ही केलं. मित्रांनो हा व्हिडिओ फक्त मित्रांनो मला सांगितल्याप्रमाणे जे वापरलं जातं चेडाला उठवण्यासाठी तेच मी तुम्हाला सांगत आहे. असा प्रयोग कोणीही करू नका, हे भयंकर याचे प्रकार होतात. एकदा का जर हात धुवून जर तुमच्या मागे लागलं, प्रेत वगैरे लागलं तर हात धुवूनच मागे लागतो. त्याच्यानंतर मित्रांनो त्या काळामध्ये भोजपत्रावर काय जे लिहिलेलं ते लिहिलेलं पुढच्याला तसं केलं जातं. त्याच्या मागे मग चेडा लावला जातो. आता हे चेडा लावल्यानंतर मित्रांनो अशा तुम्हाला संकट येतात मित्रांनो. धंद्या पाण्यामध्ये मंदी होती, घरामध्ये सतत भांडणं होतात, घरामधनं वेगवेगळ्या प्रकारचा वास तयार होतो, नवरा बायकोचं पटत नाही, कुठल्याही कामाला तुमच्यात यश येत नाही, एखादा विकल्प तयार करायला घेतला तर ते पण होत नाही, अचानक घाण वास आल्यानंतर अचानक कोणासोबतची भांडणं होतात. भांडण होण्याचं कारण काय नसतं बघा. तुम्ही किती जरी स्वच्छ असला, पुढचा जरी गोड असला, जर तुमच्या मागे चेडा सोडलेला असेल किंवा चेड्याने करणी केलेली असेल तर तो सोडलेला चेडा ते जाणून मोजून भांडण करायला तुम्हाला पात्र पाडतो आणि त्याच्यामध्ये नुकसान फक्त ज्याच्या मागे तो चेडा सोडलेला आहे त्याचंच नुकसान होतं, पुढच्याचं हे मात्र नुकसान होत नसतं मित्रांनो. लोक तुम्हाला नापसंत करायला सुरुवात करतात. पूर्वी तुमचा काय रुबाब होता, थाटमाट होता, पण मित्रांनो जेव्हा चेडा तुमच्या मागे सोडला जातो तेव्हा तुम्हाला मित्रांनो तुमची सख्खी भावकी सोडा, लांबचा दूरचा रिश्तेदार पण तुम्हाला ओळखत नाही, तुमच्यापासून लांब पळायला चालू होतो. कारण का मित्रांनो, तर ते तुमच्याकडे जी निगेटिव्ह ऊर्जा लागलेली असते ती पॉझिटिव्ह ऊर्जेला येऊ देत नसते, हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो. याचे भयंकर त्रास होतात. एखाद्याचं घर उजाडलं जातं, परिवार जे असतं मित्रांनो त्याला देखील उद्ध्वस्त केलं जातं. सांगण्याचा उद्देश हा आहे मित्रांनो, काय लोक म्हणतात की नवनाथांचा ग्रंथ प्राणायाम करा, या ग्रंथांचा प्राणायाम करा तर तुमची करणी जाईल, दत्त महाराजला जाऊन या तरी तुमची करणी जाईल. बघा मित्रांनो
जो करणी करणारा माणूस असतो आणि जो करायला लावत असतो त्याला पाप कधी लागत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आमचे मामा देखील दत्त महाराजांना गेलेले आहेत मित्रांनो. दत्त महाराजांचे वारं देखील त्यांना आहे. दत्त महाराजांची गादी देखील आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मग दत्त महाराजांनी विषयी मी जास्त व्हिडिओ बनवत नाही. सांगायचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो. काय लोक दत्त महाराजांना येतात. कोकणी चेडा एका बाईला लावला होता. अक्षरशः मित्रांनो, माझ्या एका व्हिडिओमध्ये ते चिरकलेला देखील आहे. मी गाणगापूरला ज्या व्हिडिओ मी गेलो होतो त्या दर्शनासाठी दत्त महाराजांच्या, तर मित्रांनो त्याच्यामध्ये कोकणी चेडा एका बाईला लावलेला होता. तब्बल 11 वर्ष वर आहे ना, त्यात तिच्या अंगात होता तो कोकणी चेडा. तर तिचं बोलणं असं होतं, कोकणी चेडा आहे दत्त आम्हाला सोड. मंडळी, मी देवाची कुठली विटंबना करत नाही मित्रांनो. असे भूत दत्त महाराजाला भांडत होते ते मी तुम्हाला सांगतोय. एखाद्याने राग मानून घेऊ नका. दत्त महाराजांची भक्ती देखील मी करतो. तर मित्रांनो, ते भूत दत्त महाराजाला असं बोलत होतं की दत्ता, मी कोकणी चेडा आहे रे, मला सोड, माझी गादी आहे. अरे, माझ्याकडे फक्त तुझ्यासारखेच लोक येतात. मला तंत्रमंत्रामध्ये बांधून या बाईच्या अंगात सोडलेलं आहे रे, दत्ता मला सोड. म्हणून ते बाईच्या अंगातलं भूत कोकणी चेडा दत्त महाराजाशी भांडत होतं. मित्रांनो, कोकणी चेडा असो, चेडा गोटा असो, हे देवींचे शिपा आहेत. प्रत्येक कोकणी चेडा असो किंवा चेडा गोटा असो, यांचे देखील काय ठिकाणी गाद्या देखील आहेत. काय गावामध्ये पूजलं जातं तसं यांना पूजलं जातं. एक प्रकारे हे देखील देवांचे गण आहेत, देवांचे भक्त आहेत आणि देव म्हणलं तरी चालेल, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, याची करणी अशी असते की योग्य तांत्रिकाकडे तुम्ही गेले तेव्हाच याची करणी निघते, नाहीतर याची करणी निघत नाही. आजकाल चेड्याच्या नावाखाली भरपूर प्रमाणे फसवतात. त्यांच्यावर करणी आहे म्हणून भरपूर प्रमाणे फसवतात मित्रांनो. आपला व्हिडिओ असा असतो ना की मित्रांनो, काही सांगत नाही, जे आहे ते सत्य आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुमचे जे मित्रांनो कमेंट आहेत त्या सत्यावर व्हिडिओ बनवण्याचे कार्य मी करत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहायला नाही पाहिजे. काय मित्रांनो, आजकाल कुठल्याही युट्यूब चॅनलवाल्याने चेडागोट्याविषयी अशी खरी माहिती कोणी दिली नाहीये. अशी खरी माहिती देण्याचं कार्य देखील मी केलं. घर सोडून मी बाहेर गेलो. अशा जुन्या माणसांना, अशा वडीलधाऱ्या माणसांना, म्हाताऱ्या लोकांना मी भेटलो. त्यांच्याकडनं मित्रांनो जाणून घेतलं, त्यांना मानून घेतलं. काय ते त्यांचे चमत्कार मी बघितले. आता चमत्कार म्हणजे असं नाही की मित्रांनो गड्याला बाई केलं आणि बाईला गडी केलं, पैशाचा पाऊस पडला, असे चमत्कार नाही. त्यांच्या बोलण्यावर काय ऊर्जा मला भेटत होती मित्रांनो, ते मित्रांनो मानून जे सत्य होते ते सत्य सांगण्याचा धंदा मी या युट्यूब चॅनलवर केलेला आहे मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. अशा प्रकारे चेड्या गोट्यांची करणी केली जाते, वेगवेगळ्या प्रकारे करणी केली जाते. आता जर तुम्ही कुठल्या गावाकडे गेला, कुणाकडे काळूबाळी चेडे गोटे असतात, तर त्यांच्यापाशी मित्रांनो नवस अशा प्रकारे मागितला जातो. धागा बांधला जातो मित्रांनो, कापूर जाळला जातो, नारळ सोललेल्याचा घेतला जातो. सोललेला नारळ घेतल्यानंतर त्याला पूर्णपणे काळा केला जातो. मंत्र चालू असतो आणि ज्या माग त्या लावायचं आहे तर मंत्रात बोलत बोलत त्यांचं नाव उच्चारून केलं जातं. काळूबाळूपाशी हे केल्यानंतर मित्रांनो ते उलटा नारळ फोडला जातो आणि त्यांना सांगितलं जातं, बघ काळूबाळू महाराज, तुला काय असेल ते मानपान देतो, जा याच्या मागे जा, उलट पळ. आणि काळूबाळू अगोरी असताना मित्रांनो त्याचं स्मशान करून टाकते. त्याच्या मागे लागले की समजा तुम्ही कुठल्याही आराध्याकडे जावा, कुठल्याही भक्ताकडे जावा, नाथपंथांकडे जावा, लवकर रेटत नाही. काय लोक म्हणतील आम्ही नाथपंथी, आमचे गोरक्षनाथ आहेत, मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांचा मी सुद्धा भक्त आहे मित्रांनो. काय वेळेस आम्हाला देखील रेटत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आजकाल कोणी सिद्ध पुरुष असं राहिलेला नाही की त्याच्या एका शब्दात लगेच खरं झालं पाहिजे किंवा एखादा लिंबू उतरला की लगेच त्याचं जागच्या जागेच फरक पडला पाहिजे. असा कुठल्याही प्रकारे मित्रांनो संत राहिलेला नाही. देवाचा आजकाल कोणी असा भक्त राहिलेला नाही. आजकाल कसं आहे मित्रांनो, जे विद्या मी शिकलो, विद्या लोक सांगतात, बोलतात आणि दाखवतात, पण खरा संत पहिल्यासारखा राहिला नाही. खरा गोरक्षनाथांचा भक्त देखील नाथपंथामध्ये राहिलेला नाही. फक्त दिखावा करण्यासाठी काय लोक देव घेतात, देवाच्या गाद्या देखील चालवतात मित्रांनो, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आमची गादी मित्रांनो अशी नाही की आमच्या गादीकडे तुम्ही या, आमच्याकडे बघायलाच या. मी कुठल्याही व्हिडिओमध्ये तसं बोललेलो नाही मित्रांनो की आमच्याच गादीकडे या. जे सत्य आहे ते मी सत्य युट्यूबवर चॅनलवर मांडत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं देखील मी काम करत असतो. मग मित्रांनो, आता हे तंत्रमंत्र करून अमुक ग्रहणा दिवशी केल्यानंतर तुमच्या मागे लावला जातो तो चेडा. मग तुम्हाला करणी होती असते. पुढे मग वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला फटके पडतात, तुम्हाला दिसायला लागतात, बांगड्यांचा आवाज येतो, कधी पुरुषांचा आवाज येतो. काय लोकांसोबत तर मित्रांनो स्त्रियांसोबत देखील हे चेडे गोटे संभोग देखील करतात मित्रांनो. तर पुरुषांचे मित्र टाकतात, त्याला सेक्स मध्ये काहीच रुजू होत नाही. ज्या टाइमला मित्रांनो पुरुषाच्या अंगात चेडा सोडला जातो तेव्हा त्याला बायकांची रुची जाते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मित्रांनो की ज्याच्या अंगात चेडा सोडलेला असतो तो माणूस मित्रांनो भ्रमित होऊन जातो, येडा होऊन जातो, येडापिसा होऊन जातो. डॉक्टरकडे गेले तर रिपोर्ट नॉर्मल, सगळीकडे गेले तरी रिपोर्ट नॉर्मल. पण मित्रांनो या तंत्रमंत्रामधला सगळा खेळ त्याच्या मागे लागलेला असतो, हे मात्र लक्षात ठेवा. आता मग मित्रांनो प्रश्न असा असेल की मग आता चेडा सोडला असेल,
या पद्धतीचा किंवा कोकणी चेडा सोडला असेल, पंचमुखी चेडा सोडला असेल, कुठल्याही प्रकारच्या मुंजा सोडला असेल, तर मग यांच्यापासून वाचायचं कसं, तात्पुरतं कसं, तर मित्रांनो याच्याकडे फरक पाडून घ्यायचा कसा, याच्यावर मी तुम्हाला आता उपाय सांगणार आहे. असे उपाय तुम्हाला चेड्यागोट्याविषयी अख्ख्या युट्यूब चॅनलवर कोणी सांगणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्ही असे काही रिसर्च केलं तरी अशा चेडागोट्याविषयी माहिती खरं देणारी माहिती माझे फक्त एकच चॅनल आहे, ते म्हणजे भक्तिक शक्ती, हे मात्र लक्षात ठेवा. पण माझा सांगायचा उद्देश हाच आहे मित्रांनो, जेव्हा आम्हाला कळत नकळत आमच्या आजोबा आम्हाला चेडेगोटे दाखवत होते, त्या काळामध्ये लक्षात ठेवा, ते काळ म्हणजे जुना काळ नाही मित्रांनो. आमचे आजोबा होते त्या काळामध्ये आम्हाला चेडेगोटे दाखवत होते, त्यांची पूजा अशी चालायची. तर यावर बोलून काय फायदा नाही मित्रांनो. युट्यूबवर जास्त सांगता येत नाही, हे लक्षात ठेवा. युट्यूबवर जास्त फोडून सांगता येत नाही, मोजकत तुम्हाला सांगितलं जातं. कुठलाही बाबा असो किंवा कुठलाही युट्यूब चॅनलवाला असो, जास्त फोडून सांगत नसतात मित्रांनो, ते मोजके सांगितलं जातं. तर मित्रांनो, या चेड्यागोट्यांच्या करणीपासून वाचायचं कसं बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काय ना काय सांगून गेलेलो आहे तुम्हाला की मानपान काय द्यायचा असतो. आता काय करायचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, पण एकाची कमेंट होती म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मग आता मित्रांनो, चेड्यागोटण्यापासून वाचायचं कसं, तुम्हाला तात्पुरता कसा फरक पडला जातो हे देखील मी तुम्हाला सांगतो, आणि कशी विधी करायची हे देखील मी तुम्हाला सांगतो. नीट लक्ष देऊन ऐका. बघा मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की म्हसोबाचे चेडे वेगळे आहेत, धावजी पाटलाचे 52 चेडेगोटे हे वेगळे आहेत, काळूबाळूंचे 22 जातीचे चेडेगोटे वेगळे आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, काळभैरवचे चेडेगोटे बी वेगळे आहेत. तर मित्रांनो, मग आता बघा, जर तुमच्या मागे कोणी चेडा सोडलेला असेल, तर मित्रांनो, कोकणी चेड्याचा वरचा चेडा कुठला आहे, तर अघोरी चेडा आहे. अघोरीच्या वरचा चेडा कुठला आहे, तर एक महाकालीन काळ भैरवनाथांचा चेडा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जर महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर विठ्ठला देवी, कोल्हापूर साईड नाही म्हणाल तर मित्रांनो वाई पुणे या साईडला मित्रांनो मांडेरची काळूबाई नाही म्हणाल की मित्रांनो सुरळचे धावजी पाटील हे चेडेगोटे आहेत. तर मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला जर तुम्ही पाहाल तर सगळ्यात जालिम देवता, सगळ्यात डेंजर देवता तो म्हणजे म्हसोबा. मित्रांनो, कुठलाही चेड्यागोटा त्याच्यापाशी नडत नाही व त्याच्यापाशी झुकून राहतो, ते म्हणजे मित्रांनो म्हसोबा. म्हसोबा हा खूप जुना त्याचा काळ आहे, त्याचा खूप जुना काळ म्हसोबाचा काळ आहे. म्हसोबाला मित्रांनो, अमावस्या पौर्णिमा दिवशी तुमच्या नावाचा विकल्प घेऊन जायचं, किंवा आजोबा जो तुमच्या मागे कोणी लावलेला असेल, काळूबाई प्रसन्न झाली, तिची सेवा केली, तर 52 चेडेगोटे तुमच्या हाकेला उभे राहतात. तिचे मित्रांनो दैत्य, तिचे 2 गाडीवान देखील उभा राहतात, आणि बंगालचा राजा तुमच्या मागे उभा राहतो. जर काळूबाईची जरी सेवा केली तर त्याच्यामधनं जर फरक पडत नसेल तर जाळीतल्या म्हसोबाला अंड, लिंबू, सिगरेट, दहीभात एकदा द्या, आणि मित्रांनो तिथून घेताना ताईत किंवा त्याच्या नावाचा दोरा हे तुम्ही तुमच्या घरी आणा आणि तुम्हाला बांधा. बांधल्यानंतर मित्रांनो त्याच्या नावाचा भंडारा असेल, गुलाल म्हणतो आपण, ते गुलाल मित्रांनो अमावस्या आणि पौर्णिमा दिवशी सगळ्यांना थोडं थोडं खाण्यामध्ये द्या, आणि घराच्या चारही कोपऱ्यात त्यांच्या नावाने फुकून द्या. आणि मित्रांनो, अमावस्या पौर्णिमेला मित्रांनो जर जास्त त्रास होत असेल तर तुमच्या अंगावरून दहीभात आणि मित्रांनो एक नारळ, त्याच्यावरून एक कापूर जाळा, आणि 52 प्रकारची उत हे देखील तुमच्या घरापासून सगळीकडे जाळून त्यांचा वास, त्याचा धूप दाखवा. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला त्रास हे मात्र कमी होत जात असतो. तुमचा त्रास हा कमी होईलच, 100% ते तुम्ही रिकव्हरी होणार नाही जोपर्यंत तुमची ही विधी पूर्ण होत नाही. पण तुम्हाला जे 100% तुमच्या मागे त्रास आहे त्याच्यामधनं तुम्हाला 50 ते 60, 70 ते 80% गुण तुम्हाला फरक पडतो, हा माझा 100% दावा आहे. मित्रांनो, जेवढे पण लोक आहेत, काही लोक म्हणतात की दादा मला थोडक्यात फरक पडा, तर त्यांना मी हाच उपाय सांगतो मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. असं तुम्हाला कुठल्याही युट्यूब चॅनलवर असं खरं सांगणार नाही कोणी. खरं सांगायचं काम देखील मी करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. कारण माझ्या मागे माझ्या काळूबाईचा हात आहे. खरं सांगा आणि खरं वागा, हे मला माझ्या गुरूंनी शिकवलेलं आहे. तर मित्रांनो, एवढ्याच गोष्टी करा, बाकी काय करायची गरज नाही. अमावस्या पौर्णिमा दिवशी 52 प्रकारचे ऊस जाळा. कुठल्याही कोकणी चढा असो किंवा मुंजा असो, तुमच्या मागे लावलेला असेल धावजी पाटील किंवा मित्रांनो म्हसोबा, काळ भैरवनाथ, मांडरची काळूबाई, कोल्हापूरच्या विठ्ठला देवी, उग्रदेव आहे, त्यांना मानपान द्या. आणि मित्रांनो, अमावस्या पौर्णिमा दिवशी अंड, लिंबू, सिगरेट, दहीभात हे मित्रांनो म्हसोबाला द्या, किंवा वेताळ असेल तर वेताळ बाबांना द्या. नसेल तर मित्रांनो चेडा गोटा त्याच्या वरचढ असेल त्याला द्या, त्याच्या गुरुला द्या. त्याच्यानंतर मित्रांनो 52 प्रकारचा ऊद घरामध्ये जाळा. एक नारळ, लिंबू आणि मित्रांनो काळी मिरी त्याच्यामध्ये तुम्ही टाका, आणि दहीभात करून 52 उदीचा धूप घरामध्ये फिरवा. ते फिरवल्यानंतर 3 रस्त्याला तुमच्या अंगावरून ज्याला त्रास घरातल्याला होतोय त्याच्या अंगावरून ओवाळून फेकून द्या. हे करत असताना मित्रांनो म्हसोबा, पसला देवी थोडा अंगारा आणून 4ही कोपरे घरातून फुकून द्या, आणि तुमच्या खाण्यापिण्याच्या पिण्याच्या पाण्यामध्ये थोडं चिमुळभर टाकून सगळ्यांच्या देवांचं नाव घेऊन तुम्ही प्या. त्रास तुमचा 100% कमी होतो, हे मात्र लक्षात ठेवा. त्रास तुमचा कमी होईल
मित्रांनो, हा उपाय करा. हा उपाय केल्यानंतर 100% तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण सबस्क्राईब करा. इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. पुन्हा एकदा नक्की दुसऱ्या टॉपिकवर नक्की आपण भेटूयात. असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मांडरच्या काळूबाईच्या आईच्या नावाने चांग भलं, दाऊजी पाटलांच्या नावाने चांग भलं, आई येडसरीचा उदय उदय लिहायला मात्र तुम्ही विसरू नका. आणि मित्रांनो, कमेंट करा. जर तुम्हाला काही शंका विचारायची असेल तर कमेंट करा. त्याच्यावर अभ्यास करून रिसर्च करून लवकरात लवकर व्हिडिओ देखील मी नवीन घेऊन येत असतो. असं नाही की मित्रांनो तुम्ही कमेंट केली आणि दादा आमचे व्हिडिओ बनवत नाही. मित्रांनो, मी एखाद्याची जरी मदत केली आणि एखाद्याला मी हुशार केलं ना, तरी माझ्या स्वतःसाठी मी अभिमानाची गोष्ट मानतो. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर कमेंट करा. तुम्हाला पण देखील त्याच्यावर त्या टॉपिकवर नवीन व्हिडिओ देखील बनवले जातील. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.